दिल्लीतील जंतर मंतर येथे दिनांक 20 जुलै 2026 रोजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण संसद मार्च काढला होता। या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज व अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्याचा आरोप करत या घटनेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच समविचारी पक्ष व संघटना यांच्या समर्थनाने दिनांक 23 जुलै 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणी टाकळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बंदच्या पार्श्वभूमीवर लोणी टाकळी येथील मुख्य बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शवला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली। यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही केवळ आंदोलनकर्त्यांवरील कारवाई नसून लोकशाही मूल्ये व संविधानिक अधिकारांवर झालेला आघात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। आज विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला नाही तर भविष्यातील पिढ्यांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल असेही आंदोलकांनी नमूद केले। या आंदोलनात कपिल भाऊ नाईक, विक्रम तसरे, सचिन भाऊ आठवले, गौतम सवई, क्रांतिदीप गारोळे, अनमोल राऊत, नयन सवई, सुनील पाटील, स्वप्नील सवई, चंद्रशेखर बनसोड, धीरज खंडारे, कृष्णा महिंगे, अनिल भाऊ कोकाटे आणि निलेश भाऊ कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली। बडनेरावरून BC न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।